मित्रांनो, गारगाव विभागामधलं जे दैन्य आहे, दारिद्र्य आहे, जे दुःख आहे, ते आमचे लाडके जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब यांनी बघितलं आणि या भागामध्ये आपल्याला काय करता येईल याचा विचार ते सातत्याने करत होते. खर तर माणसाच्या मनामध्ये एखादी गोष्ट एकदा घुसली की ती कशी चालना देते याचं उत्तम उदाहरण आम्हाला बघायला मिळालं. खरं निवडणुका होऊन गेल्या होत्या. निवडणुका झाल्यानंतर एक दिवशी प्रकाश पाटील साहेबांचा मला फोन आला की इथे एक रोजगार मेळावा चालू आहे आणि रोजगार मेळाव्याची खरी गरज ही आपल्या आदिवासी मुलांना आहे, आदिवासी भागात आहे. काय करता येईल ते बघा. मला खूप आश्चर्य वाटलं की जी राजकारणातली जी मंडळी असतात ती एकदा बोललेलं म्हणजे निवडणुकीमध्ये ढिगभर आश्वासनं देतात, पण एकदा आश्वासनं दिली की ती कधीही पाळत नाही. पाटील साहेबांच्या मनामध्ये तुमची सगळ्यांची बेरोजगारी ही घर करून बसली होती आणि तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. एका घरातला एक मुलगा एक मुलगी जर नोकरीला लागली तर ते पूर्ण घर बदलतं. आणि म्हणून प्रकाश पाटील साहेबांनी तिथे जो रोजगार मेळावा भरला होता तसाच रोजगार मेळावा या भागात भरावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज त्यांच्या सौजन्याने हा मेळावा सुरू होतोय. मित्रांनो, प्रकाश पाटील साहेब हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे वारसदार आहेत. ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी काय, ते घर नाही, बंगला नाही, गाडी नाही, काहीही नाही. अगदी लग्नही त्यांनी केलं नव्हतं. मात्र त्यांनी हाडा माणसांची माणसं उभी केली, त्यांना रोजगाराला लावलं. अगदी लहान लहान माणसं ही खूप मोठी केली आणि तीच त्यांची खरी संपत्ती होती. जिती जागती स्मारक उभं करणं हे दिघे साहेबांचं काम होतं आणि ते काम आज प्रकाश पाटील साहेब या ग्रामीण भागामध्ये येऊन करतायत. आणि म्हणून पाटील साहेब तुमचं खऱ्या अर्थाने आम्हाला कौतुक आहे. तर आता निवडणुका संपल्या, सगळं संपलंय आणि तरीही तुमच्यासाठी खास करून तुम्हाला रोजगार मिळावा यासाठी प्रकाश पाटील सातत्याने प्रयत्न करतात. तुम्हाला एक सांगेन की सध्याचा काळ हा अत्यंत कठीण आहे आणि येणारा काळ हा त्याच्यापेक्षा कठीण आहे. आपल्या हाताला काम नाहीये, व्यवसाय नाहीये, रोजगार नाही, काही नाहीये. आपले बाप ज्याने गरिबीत मेले, अगदी वडील गरिबीमध्ये आता काम करतायत. आपलीही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती सुधारावी म्हणून मिळेल तो रोजगार आणि मिळेल ते काम करायची तयारी ठेवा. आणि ते जर तुम्ही ठेवलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी व्हाल. जे या भागातलं चित्र आहे ते नक्की बदलेल. प्रकाश पाटील साहेबांना आम्ही धन्यवाद देतोय. खरं तर त्यांच्या जोडीला पांडुरंग बरोबर आणि इतर सगळी मंडळी हिरिरीने भाग घेते, त्याच्यासाठी मेहनत करते. ही सगळी मेहनत जर फळाला आली तर या भागामध्ये एकही मुलगा एकही मुलगी ही बेरोजगार राहणार नाही असा तुम्हाला शब्द देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यांना नियुक्तीपत्र प्रमुख अतिथीच्या हस्ते या ठिकाणी वाटप होत आहे. राजेश आरे राजेश आरे यांना या ठिकाणी राजेश आरे यांना बिग बास्केट कंपनीसाठी मिळालेलं आहे ऑफर लेटर. बिग बास्केट कंपनी 11,200 पगार प्लस त्याला इन्सेंटिव्ह असं नोकरीचं स्वरूप आहे. जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाश साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्तीपत्र या ठिकाणी राजेश आरे या ग्रामीण भागातील युवकाला देण्यात येत आहे. राजेश समर्पक राजेश याचं सर्व पदाधिकारी शिवसेना तालुका गारगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीने अभिनंदन. शारदा यांना बीपीओ साठी 12,000 नोकरीची ऑफर झालेली आहे. शारदा अभिनंदन सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने. भारत अनंत उसारा एसएल प्रॉपर वाड्या कंपनीसाठी सिलेक्शन झालेलं आहे. एसएल ला नियुक्तीपत्र
देण्यात येत आहे त्याचं अभिनंदन. रुपाली मोहनकर रुपाली यांना रिलायन्स साठी ऑफर लेटर मिळाले 10,500 रुपये पगार. अभिनंदन. प्रभुदास नाईक शिवसेना जिल्हा संघटक यांना त्यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. हेमनाथ कराळे नियुक्तीपत्र घेऊन जायचं आहे. यांना 12,000ची ऑफर लेटर मिळालेलं आहे बीपीओ सेक्टर साठी. हेमांगी कराळे यांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. योशिता ज्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलेले आहे त्यांनी बाहेर थांबायचं आहे. यांना 12,000साठी ऑफर लेटर मिळालेलं आहे बीपीओ. अभिनंदन. दीक्षिता शीद अभिनंदन. अतुल यांना एचडीएफसी साठी ऑफर लेटर मिळालेलं आहे 17,000 रुपये पगार. अतुल देण्यात येत आहे. दर्शना पांढरे यांना जिओ मार्ट भिवंडी साठी 10,500 रुपयाचं ऑफर लेटर मिळालेलं आहे. भूषण निरगुडे यांना बिग बास्केट साठी ऑफर लेटर मिळालेलं आहे 11,200 पगार. अक्षय 13,000 ग्रॉस सॅलरी बिग बास्केट कंपनीसाठी. मनोज रोहित एचडीएफसी साठी त्याला 17,000ची ऑफर मिळाली. स्वप्नील पवारी 11 भोवे गणेश खोसला 11,000 वाडा कंपनी. गणेश भोये बाकी लोकांना सोडून नका कोणाला तिकडून थोडंसं ही गर्दी. जयेंद्र पाटील वाडा कंपनीसाठी एसएल 9,000 रुपये पगार. सुजाता सविता बीपीओ साठी ऑफर लेटर मिळालेलं आहे. चेतना रोहिदास पाटील टोलप्लाझासाठी. जयराम वडे जयराम
प्लाझासाठी नितीन नितीन कोकला नितीन स्पीकर सागर 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 जुगरे भोसला कंपनीसाठी भोसला 11,000 रुपये पगार. रुचिता रुचिता आडनाव रुचिता 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 बीपीओ साठी 12,000 रुपये पगार. यश भानुशाली भोसला कंपनीसाठी 11,000 रुपये. अंकिता मुकणे रिलायन्स साठी 12,000 रुपये पगार. आलिशा नागटे रिलायन्स कंपनीसाठी. रुचिरा आरड, नियुक्ती घेऊन जायचं.